नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करून आजच्या या सुंदर विचाराची सुरुवात करूया। स्वामी महाराज, आमच्या मनाला एवढी शक्ती द्या की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आमचा आनंद दुसऱ्यांच्या हातात जाऊ नये। आमच्या मनाला तुमच्या स्मरणाचा आधार मिळू दे आणि आयुष्य जगताना प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येऊ दे। मंडळी, आयुष्यामध्ये आपण अनेक कार्य करत असतो। घरासाठी काम करतो, मुलांसाठी धावपळ करतो, कुटुंबासाठी त्याग करतो, आपल्या माणसांसाठी अनेक गोष्टी सहन करतो। कोणाला मदत करतो, कोणाला वेळ देतो, कोणाच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो। पण या सगळ्या धावपळीमध्ये आपण एक गोष्ट विसरतो, आपल्या स्वतःच्या आनंदाची जबाबदारी। आपण अनेकदा आपला आनंद दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्याशी जोडून ठेवतो। कोणी आपलं कौतुक केलं तर आपण आनंदी होतो, कोणी आपल्याला फोन केला तर मन प्रसन्न होतं, कोणी आपली किंमत ओळखली तर आपल्याला स्वतःबद्दल चांगलं वाटतं। पण त्याच व्यक्तीने दुर्लक्ष केलं, आपल्याशी नीट बोललं नाही, आपलं कौतुक केलं नाही किंवा आपल्याला अपेक्षित महत्त्व दिलं नाही की आपलं मन दुःखी होतं। स्वामी समर्थ महाराज जणू आपल्याला सांगतात, अरे भक्तांनो, तुमच्या मनाची चावी दुसऱ्यांच्या हातात देऊ नका। तुम्ही आनंदी कधी व्हायचं, दुःखी कधी व्हायचं, शांत कधी राहायचं हे दुसऱ्यांनी ठरवू देऊ नका। कारण जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागेलच असं नाही। आज कोणी तुमचं कौतुक करेल, उद्या तेच व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करेल। आज कोणी तुमच्या जवळ असेल, उद्या परिस्थितीमुळे दूर जाईल। आज कोणी तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा करेल, उद्या कदाचित तुमच्या मेहनतीची किंमतही ठेवणार नाही। म्हणूनच तुमचा आनंद लोकांच्या वागण्यावर नाही तर तुमच्या अंतर्मनावर अवलंबून असला पाहिजे। तुम्ही कोणतंही कार्य करत असाल, घरातील काम असो, नोकरी असो, व्यवसाय असो, शेती असो, सेवा असो किंवा एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेली मेहनत असो, ते मनापासून करा। लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका। कोणी कौतुक केलं तर नम्रपणे स्वीकारा, कोणी टीका केली तर त्यातून शिकण्यासारखं असेल तर शिका, कोणी दुर्लक्ष केलं तर स्वतःची किंमत कमी समजू नका, कारण तुमची किंमत दुसऱ्याच्या मतावर ठरत नाही। स्वामी समर्थांच्या चरणी मन ठेवून काम करत राहा। आज तुमच्या हातात जे काम आहे ते आनंदाने करा। कदाचित ते काम छोटं असेल, पण तुमच्या जीवनात त्याचं महत्त्व मोठं असेल। घरातील आई स्वयंपाक करत असेल तर तो फक्त स्वयंपाक नाही, ती आपल्या कुटुंबासाठी प्रेमाने केलेली सेवा आहे। वडील दिवसभर कष्ट करत असतील तर तो फक्त पैसा कमावण्याचा प्रयत्न नाही, तो आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी केलेला त्याग आहे। आईवडील मुलांसाठी धावत असतील तर त्यामध्ये त्यांचं प्रेम आहे। मुलं खेळत असतील, हसत असतील, तुमच्याशी बोलत असतील, त्या क्षणांना साधं समजू नका। कारण आयुष्यातील मोठा आनंद अनेकदा मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो छोट्या छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो। मुलाचं एक निरागस हसू, घरातील माणसांसोबत घेतलेला चहाचा एक कप, आई वडिलांशी झालेलं 2 मिनिटांचं बोलणं, जुन्या मित्राचा आलेला फोन, दिवसभराच्या मेहनतीनंतर मिळालेली शांत झोप, आपल्या हाताने केलेल्या कामाचं समाधान आणि सकाळी उठून स्वामी समर्थांचं नाव घेण्याचा मिळालेला क्षण, हे सगळं सुख आहे। पण आपण उद्याच्या सुखाच्या शोधात आजचं सुख हरवतो। आपण म्हणतो, उद्या माझ्याकडे पैसा आला की मी आनंदी होईन, उद्या माझं घर झालं की आनंदी होईन, उद्या मुलांचं भविष्य सुरक्षित झालं की आनंदी होईन, उद्या माझं काम पूर्ण झालं की आनंदी होईन। आणि अशा उद्याच्या प्रतीक्षेत कित्येक सुंदर आजचे दिवस निघून जातात। स्वामी समर्थ महाराज आपल्याला शिकवतात, भविष्यासाठी प्रयत्न करा, पण वर्तमान जगायला विसरू नका। उद्याची चिंता करताना आज हातात असलेलं सुख गमावू नका। तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत ओळखा। कदाचित तुमच्याकडे मोठं घर नसेल, पण घरात प्रेम करणारी माणसं असतील। कदाचित तुमच्याकडे भरपूर पैसा नसेल, पण 2 वेळचं अन्न समाधानाने मिळत असेल। कदाचित तुमच्याकडे महागडी गाडी नसेल, पण तुमचे पाय तुम्हाला तुमच्या कामापर्यंत घेऊन जात असतील। कदाचित तुमचं आयुष्य परिपूर्ण नसेल, पण त्यात काही सुंदर क्षण नक्कीच असतील। त्या क्षणांची किंमत ओळखा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सतत भूतकाळात राहू नका। काही लोकांच्या मनात जुने प्रसंग सतत चालू असतात। त्याने माझ्याशी असं का केलं, तिने मला फसवलं नसतं तर, मी त्यावेळी तो निर्णय घेतला नसता तर, माझ्यासोबतच असं का झालं, माझ्या आयुष्यात हे दुःख का आलं, असे प्रश्न मनात पुन्हा पुन्हा फिरत राहतात। मंडळी, भूतकाळ बदलता येत नाही। ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्यामुळे तुमच्या मनात दुःख निर्माण झालं असेल, कोणीतरी तुमचा विश्वासघात केला असेल, कोणीतरी तुमची किंमत केली नसेल, कोणीतरी तुमच्यापासून दूर गेलं असेल। पण लक्षात ठेवा, ज्याने तुम्हाला एकदा दुःख दिलं त्याच व्यक्तीला तुमच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस दुःखी करण्याचा अधिकार देऊ नका। भूतकाळातून धडा घ्या, पण त्याला तुमच्या वर्तमानाचा मालक बनवू नका।
ज्यांनी सोडलं त्यांना मनापासून जाऊ द्या. ज्यांनी दुखावलं त्यांच्याकडून धडा घ्या. जिथे चूक झाली तिथे स्वतःला माफ करा आणि मग स्वामींचं नाव घेऊन पुढे चला. कारण स्वामी समर्थ तुमच्याकडे मागे पाहून आयुष्य जगायला सांगत नाहीत. ते तुम्हाला उभं राहायला, स्वतःवर विश्वास ठेवायला आणि पुढे चालत राहायला शिकवतात. आजपासून एक छोटा नियम करा. मी माझ्या आनंदाची जबाबदारी स्वतः घेईन. कोणी माझं कौतुक केलं म्हणून मी आनंदी होणार नाही आणि कोणी दुर्लक्ष केलं म्हणून दुःखी होणार नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे करेन. माझ्या हातात जे आहे त्याचा आनंद घेईन. माझ्या कुटुंबातील माणसांची किंमत ओळखेन. माझ्या आयुष्यात आलेल्या छोट्या छोट्या सुखांसाठी स्वामींचे आभार मानेन आणि भूतकाळाला नमस्कार करून वर्तमानाला स्वीकारेन. कारण आयुष्य खूप मौल्यवान आहे. ते कुणाच्या एका शब्दासाठी वाया घालवू नका. कोणी तुमच्यावर रागावलं म्हणून स्वतःवर रागावू नका. कोणी तुमची किंमत केली नाही म्हणून स्वतःची किंमत कमी करू नका. कोणी तुम्हाला सोडलं म्हणून स्वतःला एकटं समजू नका. तुमच्यासोबत स्वामी समर्थ आहेत. तुम्ही जेव्हा शांतपणे डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ म्हणता तेव्हा तुमच्या मनाला एक वेगळाच आधार मिळतो. म्हणून काम करताना स्वामींचं स्मरण ठेवा. घरकाम करताना श्री स्वामी समर्थ, व्यवसाय करताना श्री स्वामी समर्थ, नोकरी करताना श्री स्वामी समर्थ, अडचण आली तर श्री स्वामी समर्थ, यश मिळालं तर श्री स्वामी समर्थ, मन दोहकी झालं तर श्री स्वामी समर्थ. हळूहळू तुम्हाला जाणवेल की परिस्थिती बदलण्याआधी तुमचं मन बदलायला सुरुवात झाली आहे. आणि जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा संकट मोठी असली तरी माणूस आतून कोसळत नाही. म्हणून मंडळी, आजपासून दुसऱ्यांच्या हातात आपल्या आनंदाची चावी देऊ नका. तुमचा आनंद तुमची जबाबदारी आहे. आजचा दिवस मनापासून जगा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा. जे मिळालं नाही त्यासाठी सतत दुःखी होऊ नका. जे निघून गेलं त्याला धरून बसू नका आणि जे पुढे येणार आहे त्याची भीती बाळगू नका. आजचा क्षण स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि मनापासून म्हणा, स्वामी महाराज, मला परिस्थिती बदलण्याची ताकद द्या आणि जी परिस्थिती बदलता येत नाही ती स्वीकारण्याची शांतता द्या. माझ्या मनाचा आनंद दुसऱ्यांच्या हातात जाऊ देऊ नका. माझ्या आयुष्यातील छोट्या छोट्या सुखांची जाणीव मला सदैव राहू दे. भूतकाळातून शिकण्याची बुद्धी आणि वर्तमान आनंदाने जगण्याची शक्ती द्या. मंडळी, स्वामींचं स्मरण करा, मन शांत करा आणि आपल्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात करा. कारण स्वामी समर्थांच्या भक्ताला प्रत्येक दिवस हा केवळ जगण्यासाठी नसतो, तो शिकण्यासाठी, आनंद घेण्यासाठी आणि स्वतःला अधिक मजबूत करण्यासाठी असतो. शेवटी एवढंच, कोणी तुमचं कौतुक करो अथवा न करो, तुम्ही तुमच्या प्रयत्नांचा अभिमान बाळगा. कोणी तुमच्यासोबत राहो अथवा दूर जावो, स्वामींच्या सोबतीवर विश्वास ठेवा. कोणी तुमची किंमत ओळखो अथवा न ओळखो, स्वतःची किंमत तुम्ही स्वतः ओळखा. आणि परिस्थिती काहीही असो, आनंदाने जगायला शिका. कारण श्री स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. मंडळी, आपण इथून पुढे एक गोष्ट मनात खोलवर रुजवून घेतली पाहिजे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपला अधिकार नसतो, पण त्या गोष्टीला आपण कसं सामोरं जायचं यावर आपला अधिकार असतो. आपल्या आयुष्यात कोण भेटेल, कोण दूर जाईल, कोण आपल्यावर प्रेम करेल, कोण आपल्याला गैरसमजून घेईल, कोण आपल्याला मदत करेल आणि कोण आपल्या अडचणीच्या काळात आपली साथ सोडेल, हे सगळं आपण ठरवू शकत नाही. पण त्या सगळ्या अनुभवांनंतरही आपण स्वतःला सावरायचं की तुटून जायचं, हे मात्र आपण ठरवू शकतो. म्हणूनच स्वामी समर्थांच्या चरणी बसून स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या आनंदाची चावी मी कोणाच्या हातात दिली आहे? जर त्या प्रश्नाचं उत्तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव असेल, तर आजपासून ती चावी परत आपल्या हातात घ्या. कारण दुसऱ्या व्यक्तीला आपल्या आनंदाचा मालक बनवलं की आपलं मन कायम त्या व्यक्तीच्या वागण्यावर अवलंबून राहतं. तो व्यक्ती हसला तर आपण हसतो, तो बोलला तर आपल्याला बरं वाटतं, त्याने फोन केला तर आपला दिवस चांगला जातो. पण त्याने फोन केला नाही, संदेशाला उत्तर दिलं नाही, आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं किंवा आपल्याला अपेक्षित महत्त्व दिलं नाही, की आपलं मन बेचैन होतं. मग आपण स्वतःलाच प्रश्न विचारत बसतो, माझी काय चूक झाली? मंडळी, प्रत्येक वेळी तुमची चूक असेलच असं नाही. काही लोकांची वागण्याची पद्धतच तशी असते. काही लोकांना तुमची किंमत कळणार नाही. काही लोक तुमचं प्रेम समजून घेणार नाहीत. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील आणि काही लोक तुम्ही त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहात हे समजून घेण्याआधीच तुमच्यापासून दूर जातील. पण म्हणून तुम्ही स्वतःला दोष देत बसायचं का? नाही. स्वामी समर्थांचा भक्त स्वतःला दोष देत बसत नाही. तो अनुभवातून शिकतो आणि पुढे जातो. स्वामींच्या चरणी बसून म्हणतो, स्वामी महाराज, जे माझ्या हातात नाही ते तुमच्या चरणी सोपवतो, पण जे माझ्या हातात आहे ते मी प्रामाणिकपणे करेन. ही भावना मनात आली की जीवन बदलायला सुरुवात होते. कारण आनंद मिळवण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते.
कधी कधी आपण आनंदाच्या शोधात खूप दूर जातो, पण आनंद आपल्या घरातच बसलेला असतो. सकाळी उठल्यावर आपल्या घरातील माणसांचा चेहरा पाहणे हा आनंद आहे. आपल्या मुलाने हसून आपल्याला हाक मारणे हा आनंद आहे. आईने प्रेमाने विचारलेलं जेवलास का, हे देखील आनंद आहे. वडिलांचा आशीर्वाद हा आनंद आहे. पती पत्नीने दिवसभराच्या धावपळीनंतर 2 क्षण शांतपणे बोलणं हा आनंद आहे. मित्राचा अचानक आलेला फोन हा आनंद आहे. आपल्या कष्टाने मिळालेल्या पैशातून घरासाठी एखादी छोटी वस्तू घेणं हा आनंद आहे. दिवसभराच्या कामानंतर शांतपणे बसून चहा पिणं हा आनंद आहे. देवाच्या समोर दिवा लावून काही क्षण डोळे बंद करणं हा आनंद आहे. आणि सर्वात मोठा आनंद म्हणजे मनात स्वामींचं नाव असणं. पण माणूस या छोट्या आनंदांकडे दुर्लक्ष करतो. त्याला वाटतं माझ्याकडे मोठं घर झालं पाहिजे, मोठी गाडी आली पाहिजे, भरपूर पैसा मिळाला पाहिजे, सगळ्यांनी माझं कौतुक केलं पाहिजे, तेव्हा मी आनंदी होईन. आणि मग त्या एका दिवसाच्या प्रतीक्षेत तो आजचा दिवस गमावतो. मंडळी, उद्यासाठी प्रयत्न जरूर करा. मोठी स्वप्न जरूर पहा. पैसा कमवा, प्रगती करा, घर उभं करा, मुलांचं भविष्य सुरक्षित करा. पण हे करत असताना आजच्या आयुष्याला शिक्षा देऊ नका. आजचा दिवसही तुमचाच आहे. उद्या मिळणारं सुख महत्त्वाचं आहेच, पण आज तुमच्याकडे असलेलं सुख ओळखणं त्याहून महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थ आपल्याला कदाचित हेच शिकवतात की जीवनाचा आनंद परिस्थिती परिपूर्ण झाल्यावर घेण्यासाठी थांबू नका. कारण परिस्थिती कधीच पूर्णपणे परिपूर्ण होत नाही. एक अडचण संपली की दुसरी येते. एक चिंता संपली की दुसरी सुरू होते. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होते. म्हणून जर आपण म्हणालो की सगळं व्यवस्थित झालं की मी आनंदी होईन, तर कदाचित आनंदाचा तो दिवस कधीच येणार नाही. त्याऐवजी म्हणा, परिस्थिती जशी आहे तशी आहे. मी माझं कर्तव्य करत राहीन आणि त्याचबरोबर आजचा क्षणही आनंदाने जगेन. हीच खरी जीवनशैली आहे. मंडळी, आयुष्यातील आणखी एक मोठी चूक म्हणजे आपण सतत तुलना करतो. त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसा आहे, तिचं घर माझ्यापेक्षा मोठं आहे, त्यांची मुलं माझ्या मुलांपेक्षा पुढे आहेत, त्याचं आयुष्य किती छान आहे, सगळ्यांचं आयुष्य व्यवस्थित चाललं आहे, माझ्याच आयुष्यात अडचणी का? पण आपण हे विसरतो की आपल्याला दुसऱ्याचं आयुष्य फक्त बाहेरून दिसतं. त्यांच्या घरातील शांतता दिसत नाही, त्यांच्या मनातील चिंता दिसत नाही, त्यांच्या संघर्षांची माहिती नसते, त्यांच्या रात्रीच्या अश्रूंची आपल्याला कल्पना नसते. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करून स्वतःचं सुख नष्ट करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे, तुमची वेळ तुमची आहे, तुमच्या आयुष्यात काय कधी घडायचं आहे याचा वेगवेगळा आहे. कुणी लवकर यशस्वी होईल, कुणाला उशिरा यश मिळेल, कुणाचं आयुष्य लवकर स्थिर होईल, कुणाला त्यासाठी अधिक संघर्ष करावा लागेल. पण उशीर म्हणजे अपयश नाही. थोडा वेळ लागतोय म्हणजे स्वामी तुमच्यापासून दूर आहेत असं नाही. कधी कधी स्वामी तुम्हाला थांबवतात कारण तुम्ही ज्या दिशेने धावत आहात ती दिशा तुमच्यासाठी योग्य नसते. कधी एखादी गोष्ट तुमच्या हातातून निसटते कारण पुढे त्यापेक्षा चांगली गोष्ट तुमची वाट पाहत असते. कधी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाते कारण तिच्यासोबत राहून तुम्ही स्वतःलाच हरवत असता. म्हणून प्रत्येक गमावलेल्या गोष्टीला शाप समजू नका. काही गमावणं हेही आयुष्याचं संरक्षण असू शकतं. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, पण विश्वास ठेवताना हातावर हात ठेवून बसू नका. स्वामींचं स्मरण करा आणि प्रयत्नही करा. तुम्ही काम करत असाल तर प्रामाणिकपणे करा. तुम्ही व्यवसाय करत असाल तर मेहनत करा. तुम्ही नोकरी करत असाल तर मनापासून काम करा. तुम्ही घर सांभाळत असाल तर त्या कामाची किंमत स्वतःच्या मनात ओळखा. तुम्ही मुलांना वाढवत असाल तर स्वतःला कमी समजू नका. तुम्ही कोणतंही कार्य करत असाल ते छोटं किंवा मोठं नाही. मनापासून केलेलं प्रत्येक प्रामाणिक कार्य हीच सेवा आहे. आणि त्या सेवेत समाधान शोधा. लोकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत तरी काम करत राहा. लोकांनी तुमचं कौतुक केलं नाही तरी काम करत राहा. तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली नाही तरी निराश होऊ नका. कारण काही कामं लोकांसाठी नसतात, काही कामं आपल्या आत्मसमाधानासाठी असतात. तुम्ही एखाद्या आईला मदत केली आणि तिने धन्यवाद दिले नाहीत तरी त्या मदतीची किंमत कमी होत नाही. तुम्ही घरासाठी दिवसभर कष्ट केले आणि कुणी तुमचं कौतुक केलं नाही तरी तुमची मेहनत वाया गेलेली नसते. तुम्ही मुलांसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या आणि मुलांनी ते लगेच समजून घेतलं नाही तरी तुमचा त्याग व्यर्थ नसतो. कारण स्वामी सगळं पाहत असतात. लोकांनी पाहिलं नाही तरी स्वामी पाहतात. लोकांनी समजून घेतलं नाही तरी स्वामी समजून घेतात. लोकांनी तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहिले नाहीत तरी स्वामी पाहतात. म्हणून लोकांच्या प्रमाणपत्राची गरज कमी करा आणि स्वामींच्या कृपेवरचा विश्वास वाढवा. मंडळी, भूतकाळाबद्दलही एक गोष्ट लक्षात ठेवा. भूतकाळात झालेल्या चुका तुम्हाला सतत शिक्षा देण्यासाठी नाहीत, त्या तुम्हाला शिकवण्यासाठी आहेत. तुम्ही चुकीचा निर्णय घेतला असेल तर स्वतःला माफ करा.
तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला असेल तर स्वतःला माफ करा. तुम्ही एखादी संधी गमावली असेल तर स्वतःला माफ करा. त्यावेळी तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं. आज तुम्हाला जास्त समज आहे म्हणून कालच्या स्वतःचा तिरस्कार करू नका. कालचा तुम्ही जितकं जाणत होता तितक्याच ज्ञानातून तुम्ही निर्णय घेतला होता. आज अनुभव वाढला आहे म्हणून कालच्या चुका घेऊन आजचा दिवस जाळू नका. स्वामींच्या चरणी त्या चुका अर्पण करा. म्हणा, स्वामी महाराज, माझ्याकडून झालेल्या चुका मला समजल्या आहेत. त्या पुन्हा न करण्याची बुद्धी द्या. पण त्या आठवणींमध्ये अडकून माझं वर्तमान नष्ट होऊ देऊ नका. ही प्रार्थना मनापासून करा आणि मग पुढे चला. मंडळी, आयुष्य म्हणजे फक्त समस्या सोडवण्याचं नाव नाही. आयुष्य म्हणजे समस्या असतानाही हसण्याचं नाव आहे. दुःख असतानाही आशा ठेवण्याचं नाव आहे. अडचण असतानाही प्रयत्न करण्याचं नाव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या स्मरणात राहून मनाला आधार देण्याचं नाव आहे. म्हणून आजपासून स्वतःशी एक करार करा. मी कोणाच्याही वागण्यामुळे माझा दिवस खराब होऊ देणार नाही. कोणी माझ्यावर रागावलं तर मी शांत राहीन. कोणी माझी निंदा केली तर आवश्यक तेवढंच मनावर घेईन. कोणी माझं कौतुक केलं तर नम्र राहीन. कोणी माझ्याकडे दुर्लक्ष केलं तर माझी किंमत कमी समजणार नाही. माझ्या हातात जे आहे त्यावर लक्ष देईन. आजच्या क्षणाचा आनंद घेईन. माझ्या कुटुंबातील माणसांची किंमत ओळखीन. आणि प्रत्येक परिस्थितीत स्वामींचं नाव घेत पुढे जाईन. कारण शेवटी माणसाला आयुष्यात किती पैसा मिळाला, किती लोकांनी त्याचं कौतुक केलं किंवा किती मोठं नाव मिळालं यापेक्षा त्याने किती शांतपणे आणि आनंदाने आयुष्य जगलं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आयुष्याच्या शेवटी मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की अनेक चिंता निरर्थक होत्या. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रात्री झोप गमावली त्या अनेक गोष्टींनंतर छोट्या वाटतील. ज्यांच्या एका शब्दामुळे तुम्ही दिवसेंदिवस दुःखी राहिलात ते शब्द कदाचित आज तुम्हाला आठवणारही नाहीत. म्हणून आजच स्वतःला सांगा, मला आयुष्य जगायचं आहे. फक्त दिवस ढकलायचे नाहीत. मला माझ्या मुलांचं हसू पाहायचं आहे. मला माझ्या घरातील माणसांसोबत वेळ घालवायचा आहे. मला माझ्या कामाचा आनंद घ्यायचा आहे. मला माझ्या स्वप्नांसाठी मेहनत करायची आहे. मला माझ्या चुका स्वीकारायच्या आहेत. मला जुन्या दुःखांना हळूहळू सोडून द्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला स्वामी समर्थांच्या स्मरणात आनंदाने जगायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मन अर्पण करा. जग तुमच्या मनाप्रमाणे चालणार नाही. लोक तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीत. परिस्थिती नेहमी तुमच्या बाजूने राहणार नाही. पण तरीही तुम्ही शांत राहू शकता. तुम्ही आनंदी राहू शकता. तुम्ही प्रेम करू शकता. तुम्ही हसू शकता. तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. आणि प्रत्येक वेळी जेव्हा मन म्हणेल आता माझ्याकडून होत नाही तेव्हा फक्त डोळे बंद करा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. कदाचित परिस्थिती त्याच क्षणी बदलणार नाही, पण तुमच्या मनाला ती परिस्थिती सहन करण्याची शक्ती मिळेल. आणि कधी कधी परिस्थिती बदलण्यापेक्षा मनाला मजबूत होणं हेच स्वामींचं सर्वात मोठं आशीर्वाद असतं. म्हणून भक्तांनो, आजपासून स्वतःला विसरू नका. सगळ्यांसाठी जगताना स्वतःसाठीही काही क्षण राखून ठेवा. सगळ्यांची काळजी घेताना स्वतःच्या मनाचीही काळजी घ्या. सगळ्यांना आनंद देताना स्वतःच्या आनंदालाही महत्त्व द्या. आणि आयुष्य कितीही व्यस्त झालं तरी दिवसातून काही क्षण स्वामींच्या स्मरणासाठी ठेवा. कारण मनाला जेव्हा स्वामींचा आधार मिळतो तेव्हा बाहेरच्या जगातील प्रत्येक गोष्ट बदलण्याची गरज राहत नाही. आपली दृष्टी बदलते, आपला विचार बदलतो, आपली प्रतिक्रिया बदलते आणि मग हळूहळू आपलं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. म्हणून आज स्वामींच्या चरणी हात जोडून एवढंच मागूया, स्वामी महाराज, आमच्या आयुष्यात सुख आलं तर आम्हाला अहंकार होऊ देऊ नका. दुःख आलं तर आम्हाला खचू देऊ नका. लोकांनी कौतुक केलं तर आम्हाला स्वतःला मोठं समजू देऊ नका. लोकांनी दुर्लक्ष केलं तर आम्हाला स्वतःला कमी समजू देऊ नका. जे आहे त्याचा आनंद घेण्याची बुद्धी द्या. जे निघून गेलं ते स्वीकारण्याची शक्ती द्या. जे पुढे येणार आहे त्यासाठी प्रयत्न करण्याचं धैर्य द्या. आणि प्रत्येक क्षणी तुमचं स्मरण आमच्या मनात राहू द्या. श्री स्वामी समर्थ महाराज, तुमच्या चरणी आमचा नमस्कार. आमच्या मनातील चिंता तुमच्या चरणी अर्पण करतो. आमच्या दुःखाला धैर्य द्या. आमच्या प्रयत्नांना दिशा द्या. आणि आमच्या आयुष्याला आनंदाने जगण्याची शक्ती द्या. मंडळी, आता या विचाराचा आणखी एक खोल अर्थ समजून घेऊया. आपण आयुष्यामध्ये अनेक भूमिका निभावत असतो. कोणासाठी आपण मुलगा असतो, कोणासाठी मुलगी, कोणासाठी आईवडील, कोणासाठी पती पत्नी, कोणासाठी मित्र, तर कोणासाठी सहकारी. प्रत्येक नात्यामध्ये आपण काहीतरी देत असतो. वेळ देतो, प्रेम देतो, काळजी घेतो, मदत करतो, कधी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो. पण या सगळ्या नात्यांमध्ये एक गोष्ट आपण विसरू नये, आपण स्वतःही एक व्यक्ती आहोत आणि आपल्या मनाचीही काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचं मन सतत दुःखी ठेवणं ही सेवा नाही.
प्रत्येक वेळी स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन दुसऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे प्रेम नाही. आणि प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवणं शक्यही नाही. कधी कधी आपण कितीही चांगलं वागलो तरी कुणीतरी आपल्याबद्दल चुकीचं बोलेल. आपण कितीही प्रामाणिक राहिलो तरी कुणीतरी आपल्यावर संशय घेईल. आपण कितीही प्रेम दिलं तरी कुणीतरी त्याची किंमत करणार नाही. आपण कितीही मदत केली तरी एखाद्या दिवशी तीच व्यक्ती आपल्याला विसरेल. मग काय करायचं? स्वामी समर्थांचा भक्त अशा वेळी मनात कटुता साठवत नाही. तो स्वतःला आठवण करून देतो, मी माझ्या परीने योग्य केलं, आता पुढचं स्वामींच्या चरणी. ही भावना मनाला खूप मोठा आधार देते. कारण आपण प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच आपलं मन थकायला लागतं. आपल्याला प्रत्येकाने आपल्याला समजून घ्यावं असं वाटतं. प्रत्येकाने आपल्याशी चांगलं बोलावं असं वाटतं. प्रत्येकाने आपली किंमत ओळखावी असं वाटतं. पण मंडळी, जर तुमची शांतता या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असेल तर तुमचं मन कधीच पूर्णपणे शांत राहणार नाही. म्हणून स्वतःला एक सुंदर सवय लावा. मी माझ्या मनाला बाहेरच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायला शिकवणार नाही. कोणी काही बोललं, ऐका. त्यात सत्य असेल तर घ्या, नसेल तर सोडून द्या. प्रत्येक शब्द हृदयात ठेवण्याची गरज नाही. प्रत्येक आरोपाचं उत्तर देण्याची गरज नाही. प्रत्येक गैरसमज दूर करण्याची जबाबदारी तुमची नाही. कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील शिकवण आपल्याला हेच सांगते की मनाला बाहेरच्या परिस्थितीचा गुलाम बनवू नका. मंडळी, आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा माणूस म्हणतो, मी सगळ्यांसाठी केलं, पण माझ्यासाठी कोण आहे? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. पण त्या प्रश्नाकडे दुसऱ्या नजरेने पहा. स्वतःला विचारा, मी स्वतःसाठी किती वेळ दिला? दिवसभर आपण इतरांच्या समस्या सोडवतो, घरातील सगळ्यांची काळजी घेतो, मुलांच्या अभ्यासाची काळजी घेतो, पती पत्नीच्या नात्याची काळजी घेतो, आई वडिलांची काळजी घेतो, नोकरीची काळजी घेतो, व्यवसायाची काळजी घेतो, पैशांची चिंता करतो, भविष्याची चिंता करतो. पण स्वतःच्या मनाला कधी विचारतो का, तू ठीक आहेस ना? कधी स्वतःसोबत शांतपणे बसता का? कधी स्वतःच्या मनाचं ऐकता का? कधी स्वतःला म्हणता का, तू खूप मेहनत घेतलीस, आता थोडा आराम कर? हेही आवश्यक आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही. स्वतःची काळजी घेणं म्हणजे दुसऱ्यांना सोडून देणं नाही. स्वतःला वेळ देणं म्हणजे कुटुंबाकडे दुर्लक्ष करणं नाही. उलट, मन शांत असेल तर आपण इतरांसाठी अधिक चांगलं जगू शकतो. ज्याच्या मनात सतत अस्वस्थता असते तो दुसऱ्यांना किती आनंद देणार? ज्याच्या मनात सतत राग असतो तो प्रेम कसं देणार? ज्याच्या मनात स्वतःबद्दलच कमीपणा असतो तो दुसऱ्यांना आत्मविश्वास कसा देणार? म्हणून आधी स्वतःच्या मनाला आधार द्या. आणि त्या आधाराचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे स्वामींचं स्मरण. सकाळी उठल्यावर मोबाईल हातात घेण्याआधी स्वामींचं नाव घ्या. दिवसाची सुरुवात तक्रारीने नको, कृतज्ञतेने करा. स्वामी, आजचा आणखी एक दिवस दिलात, धन्यवाद. इतकं जरी म्हटलं तरी मनाचा दृष्टिकोन बदलतो. मग तुमचं लक्ष काय नाही यावरून काय आहे याकडे वळतं. माझ्याकडे हे नाही याऐवजी माझ्याकडे हे आहे असं म्हणायला सुरुवात होते. आणि हीच कृतज्ञता आनंदाचं पहिलं पाऊल आहे. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, अनेकदा आपल्याला दुःख एखाद्या गोष्टीमुळे होत नाही, तर त्या गोष्टीबद्दल आपण मनात तयार केलेल्या अपेक्षांमुळे होतं. आपल्याला वाटतं, मी इतकं केलं तर त्यानेही माझ्यासाठी तितकंच करावं. मी त्याच्याशी प्रेमाने बोलतो तर त्यानेही माझ्याशी प्रेमाने बोलावं. मी त्याची काळजी घेतो तर त्याने माझी काळजी घ्यावी. मी त्याला महत्त्व देतो तर त्याने मला महत्त्व द्यावं. ही अपेक्षा पूर्ण झाली तर आनंद, पूर्ण झाली नाही तर दुःख. म्हणून प्रेम करा, पण प्रत्येक गोष्टीच्या बदल्यात काहीतरी मिळालंच पाहिजे अशी अट ठेवू नका. मदत करा, पण प्रत्येक वेळी धन्यवादाची अपेक्षा ठेवू नका. चांगलं काम करा, पण प्रत्येक वेळी कौतुकाची वाट पाहू नका. कारण तुम्ही जे चांगलं करता त्याची किंमत सर्वप्रथम तुमच्या स्वतःच्या मनात असली पाहिजे. स्वामींच्या चरणी अर्पण केलेलं कार्य लोकांच्या टाळ्यांवर अवलंबून नसतं. तुम्ही एखादं चांगलं काम केलं आणि कुणालाच कळलं नाही तरी स्वामींना माहीत आहे. तुम्ही कोणासाठी अश्रू ढाळले आणि त्या व्यक्तीला त्याची जाणीव झाली नाही तरी स्वामींना माहीत आहे. तुम्ही घरासाठी किती कष्ट घेतले आणि कुणी त्याची दखल घेतली नाही तरी स्वामींना माहीत आहे. म्हणून लोकांनी पाहावं म्हणून चांगलं जगू नका. स्वामी पाहत आहेत म्हणून चांगलं जगा. मंडळी, आयुष्याचा आनंद घेण्यासाठी आणखी एक गोष्ट आवश्यक आहे, मनाला सतत भविष्याच्या भीतीत ठेवू नका. उद्या काय होईल? माझ्या मुलांचं काय होईल? माझ्या कामाचं काय होईल? पैसे पुरतील का? ही अडचण कधी संपेल? असे प्रश्न आवश्यक तेवढे विचार करा, नियोजन करा, पण दिवसभर त्याच विचारांमध्ये जगू नका. कारण भविष्य अजून आलेलं नाही. तुमच्या हातात फक्त आज आहे. आज तुम्ही जे करू शकता ते करा. आज तुमच्या कुटुंबासोबत प्रेमाने बोला. आज तुमचं काम मनापासून करा. आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
आज स्वामींचं स्मरण करा, आज मनापासून हसा, कारण उद्या नक्की काय असेल हे कोणालाच माहीत नाही. म्हणून वर्तमानाला कमी लेखू नका. हा क्षण परत येणार नाही. तुमच्या मुलांचं आजचं वय पुन्हा येणार नाही. आई वडिलांसोबतचा आजचा दिवस पुन्हा मिळेलच असं नाही. मित्रांसोबतचे आजचे क्षण पुन्हा त्याच स्वरूपात मिळतीलच असं नाही. म्हणून जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या माणसांना प्रेम द्या. राग मनात ठेवून दिवस संपवू नका. कोणाशी गैरसमज झाला असेल तर शक्य असेल तिथे बोलून तो दूर करा. नंतर बोलू म्हणता म्हणता अनेक नाती शांतपणे दूर जातात आणि नंतर फक्त आठवणी उरतात. म्हणून आजच प्रेम व्यक्त करा. आजच आईला फोन करा. आजच वडिलांशी 2 शब्द बोला. आजच मुलाला जवळ घ्या. आजच आपल्या जोडीदाराला सांगा तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस. आजच एखाद्या जुन्या मित्राची आठवण आली तर त्याला फोन करा. हे छोटे क्षणच पुढे आयुष्याची मोठी संपत्ती बनतात. मंडळी, पैसा पुन्हा मिळवता येतो. गमावलेली वस्तू पुन्हा विकत घेता येते. व्यवसायात झालेलं नुकसान कधी ना कधी भरून काढता येतं. पण गेलेला वेळ परत विकत घेता येत नाही. म्हणून वेळेची किंमत ओळखा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस स्वामींची भेट समजा आणि प्रत्येक दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा, आज मी किती चिंता केली, यापेक्षा आज मी किती आनंद घेतला, आज मी कोणाला हसवलं, आज मी कोणावर प्रेम केलं, आज मी स्वतःसाठी काय केलं, आज मी स्वामींचं स्मरण किती मनापासून केलं. हे प्रश्न स्वतःला विचारा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की आनंद बाहेर शोधण्याची गरज नाही. तो आपल्या विचारांमध्ये निर्माण करावा लागतो. आनंद एखादी वस्तू नाही की कुणीतरी तुम्हाला आणून देईल. आनंद ही मनाची अवस्था आहे आणि त्या मनाला योग्य दिशा देण्याची जबाबदारी तुमची आहे. म्हणूनच स्वामी समर्थांच्या चरणी मन अर्पण करा. ज्यांच्यावर राग आहे त्यांना मनातून हळूहळू माफ करा. ज्यांनी दुखावलं त्यांच्यापासून आवश्यक ते अंतर ठेवा, पण त्यांच्या आठवणींना आपल्या मनाचा कायमचा तुरुंग बनवू नका. ज्यांनी साथ दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहा. ज्यांनी सोडलं त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या आणि स्वतःच्या जीवनाच्या मार्गावर पुन्हा शांतपणे चालायला सुरुवात करा. कारण मंडळी, तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. तुमच्यासमोर अजून अनेक सकाळी आहेत. अजून अनेक सुंदर क्षण तुमची वाट पाहत आहेत. अजून अनेक स्वप्न पूर्ण होऊ शकतात. अजून अनेक लोक तुमच्या आयुष्यात प्रेम घेऊन येऊ शकतात. अजून अनेक वेळा तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता. म्हणून एका वाईट दिवसामुळे संपूर्ण आयुष्य वाईट आहे असं समजू नका. एका चुकीमुळे स्वतःला अपयशी समजू नका. एका व्यक्तीने तुम्हाला नाकारलं म्हणून स्वतःची किंमत कमी करू नका. एका अडचणीमुळे स्वामींवरचा विश्वास सोडू नका. कदाचित तुमच्या आयुष्यातील ही अडचण तुम्हाला उद्याच्या मोठ्या शक्तीसाठी तयार करत असेल. म्हणून धीर ठेवा, प्रयत्न करा, हसा, जगा, स्वामींचं नाव घ्या आणि मनात एक वाक्य कायम ठेवा, माझ्या आयुष्याचा आनंद मी दुसऱ्यांच्या हातात देणार नाही. माझ्या मनाचा आधार स्वामी आहेत आणि माझ्या आनंदाची जबाबदारी माझी आहे. मंडळी, या विचाराला अजून एका महत्त्वाच्या बाजूने समजून घेऊया. आपल्या आयुष्यातील अनेक दुःखांचं मूळ बाहेरच्या परिस्थितीत नसतं, तर आपल्या मनात तयार झालेल्या अपेक्षांमध्ये असतं. आपण एखाद्या व्यक्तीकडून प्रेमाची अपेक्षा करतो, आदराची अपेक्षा करतो, काळजीची अपेक्षा करतो, आपल्या भावनांना समजून घेण्याची अपेक्षा करतो. आणि जेव्हा त्या अपेक्षेप्रमाणे समोरची व्यक्ती वागत नाही, तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्यावर अन्याय झाला. पण भक्तांनो, प्रत्येक माणूस आपल्या अपेक्षेप्रमाणे वागेलच असं नाही. ही गोष्ट जितक्या लवकर स्वीकाराल तितक्या लवकर मनाला शांतता मिळेल. आपण कोणाला बदलू शकत नाही. आपण कोणाच्या मनात जबरदस्तीने प्रेम निर्माण करू शकत नाही. आपण कोणाला जबरदस्तीने आपली किंमत समजावून सांगू शकत नाही. आपण कोणाला आपल्यावर विश्वास ठेवायला भाग पाडू शकत नाही. पण आपण स्वतःला मात्र बदलू शकतो. आपली प्रतिक्रिया बदलू शकतो. आपली विचार करण्याची पद्धत बदलू शकतो. आपल्या मनाला कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे शिकवू शकतो. आणि हे शिकणं म्हणजेच जीवनातील मोठी साधना आहे. स्वामी समर्थांचा भक्त होणं म्हणजे फक्त स्वामींचं नाव घेणं नाही. स्वामींच्या विचारांना आपल्या आचरणात आणणं ही खरी भक्ती आहे. कोणी तुमच्यावर रागावलं आणि तुम्ही लगेच रागाने उत्तर दिलं तर मनाला अजून एक ओझं मिळालं. पण त्याचवेळी तुम्ही शांत राहिलात, 2 क्षण विचार केला आणि म्हणालात, स्वामी, मला योग्य शब्द बोलण्याची बुद्धी द्या, तर परिस्थिती बदलण्याची शक्यता निर्माण होते. कधी कधी एका क्षणाचा संयम अनेक वर्षांचं नातं वाचवतो. म्हणून राग आला की लगेच उत्तर देऊ नका. मन दुखलं की लगेच निर्णय घेऊ नका. कोणी काही बोललं की लगेच त्याचा अर्थ आपल्या मनाप्रमाणे काढू नका. काही क्षण थांबा, स्वामींचं नाव घ्या, श्वास शांत करा आणि मग विचार करा, या गोष्टीला माझ्या आयुष्यात खरंच इतकं मोठं स्थान द्यायचं आहे का? अनेक वेळा उत्तर नाही असेल. कारण आपण ज्या गोष्टीवर आज खूप दुःखी असतो तीच गोष्ट काही महिन्यांनी आपल्याला किरकोळ वाटते. म्हणून प्रत्येक गोष्टीला आयुष्य मरणाचा प्रश्न बनवू नका. काही गोष्टी सोडून द्यायला शिका.
काही लोकांना उत्तर न देता पुढे जायला शिका. काही गैरसमज स्पष्ट न करता वेळेवर सोडून द्यायला शिका. काही नाती जपण्यासाठी प्रयत्न करा, पण स्वतःला सतत तोडून एखादं नातं टिकवण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःच्या मनाची किंमतही ओळखा. मंडळी, दुसऱ्यांना आनंद देणं चांगलं आहे, पण दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःच्या मनाची कायम उपेक्षा करणं योग्य नाही. तुम्ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकणार नाही. तुम्ही प्रत्येकाची समस्या सोडवू शकणार नाही. तुम्ही प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. आणि हे स्वीकारलं की मनावरचं अर्ध ओझं कमी होतं. तुमचं कर्तव्य करा. तुमच्या परीने प्रेम द्या. तुमच्या परीने मदत करा. तुमच्या परीने चांगलं वागा, पण परिणाम स्वामींच्या चरणी सोडा. याचा अर्थ निष्काळजी होणं नाही. याचा अर्थ प्रयत्न सोडणं नाही. याचा अर्थ फक्त एवढाच, मी माझ्या हातात असलेलं पूर्ण करेन, पण माझ्या हाताबाहेरच्या गोष्टींसाठी स्वतःला जाळणार नाही. ही वृत्ती मनाला खूप मोठी शांतता देते. मंडळी, तुम्ही कधी एखादं झाड पाहिलं आहे का? वारा आला की ते झाड वाकतं. पाऊस आला की पाऊस सहन करतं. उन्हाळा आला की उन्हात उभं राहतं. हिवाळा आला की थंडी सहन करतं. पण ते प्रत्येक ऋतूशी भांडत बसत नाही. ते आपलं काम करत राहतं. मुळांशी जोडलेलं राहतं. तसंच माणसानेही आपल्या आयुष्याच्या मुळांशी जोडलेलं राहायला हवं. आणि भक्तासाठी त्या मुळांपैकी सर्वात मोठं मूळ म्हणजे स्वामींचं स्मरण. परिस्थिती बदलत राहील, माणसं बदलतील, नाती बदलतील, कामं बदलतील, शरीर बदलेल, वय बदलेल, पण स्वामींच्या चरणांवरील विश्वास मनात असेल तर माणूस बदलत्या परिस्थितीतही स्वतःला सावरू शकतो. म्हणून स्वामींचं स्मरण फक्त संकटात करू नका. सुखातही करा, यशातही करा, काम करतानाही करा, घरात आनंद असतानाही करा. कारण स्वामी फक्त संकटातून बाहेर काढणारे नाहीत, ते आनंदातही आपल्याला नम्र ठेवणारे आहेत. मंडळी, आयुष्यात यश मिळालं की आपण म्हणतो, हे मी केलं. पण खरं पाहिलं तर आपल्या यशामागे किती लोकांचे आशीर्वाद असतात, किती परिस्थितींची साथ असते, किती संधी मिळतात, किती वेळा आपण होऊन पुन्हा उभे राहतो, हे आपण विसरतो. म्हणून यश आलं की अहंकार नको, आणि अपयश आलं की निराशाही नको. दोन्ही परिस्थितीत मन स्थिर ठेवणं हीच खरी साधना आहे. कोणी तुमचं कौतुक केलं तर मनात म्हणा, स्वामींची कृपा आहे. कोणी तुमची निंदा केली तर मनात म्हणा, स्वामी मला यातून काही शिकवत असतील. काही मिळालं तर स्वामींची कृपा, काही गमावलं तर स्वामींची इच्छा. ही भावना मनात आली की जीवनातील अनेक चढ उतार हलके वाटू लागतात. मंडळी, स्वतःच्या आनंदासाठी आणखी एक गोष्ट करा, स्वतःशी चांगलं बोलायला शिका. आपण इतरांना धीर देतो, तू करू शकतोस, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल, तुझ्यात क्षमता आहे. पण हेच शब्द आपण स्वतःला किती वेळा सांगतो? अनेकदा आपण स्वतःशीच कठोरपणे बोलतो. माझ्याकडून काही होत नाही, मीच चुकीचा आहे, माझं नशीब खराब आहे, माझं आयुष्यच असं आहे, माझ्यामुळे काहीच चांगलं होत नाही. मंडळी, स्वतःशी अशी भाषा बोलू नका. तुम्ही चुका केल्या असतील, पण तुम्ही फक्त तुमच्या चुका नाही. तुमच्या आयुष्यात अपयश आलं असेल, पण तुम्ही अपयशी व्यक्ती नाही. तुम्हाला कुणीतरी नाकारलं असेल, पण त्यामुळे तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही अजून तिथे पोहोचलेले नसाल जिथे पोहोचायचं आहे, पण याचा अर्थ तुमचा प्रवास संपला असा नाही. स्वतःला रोज सांगा, मी प्रयत्न करत आहे, मी शिकत आहे, मी हळूहळू पुढे जात आहे, माझ्यासोबत स्वामी आहेत. हे शब्द मनाला आधार देतात. आणि लक्षात ठेवा, आत्मविश्वास म्हणजे स्वतःला सर्व काही येतं असं मानणं नाही. आत्मविश्वास म्हणजे जे येत नाही ते शिकण्याची आणि जे कठीण आहे ते सहन करण्याची क्षमता माझ्यात आहे, असा विश्वास. स्वामी समर्थांच्या स्मरणातून हा विश्वास वाढतो. मंडळी, जीवनात काही दिवस असेही येतील जेव्हा काहीही आपल्या मनासारखं होणार नाही. सकाळपासून एखादी अडचण, कामात अडथळा, घरात तणाव, पैशांची चिंता, एखाद्या व्यक्तीशी गैरसमज, आणि वरून मनात जुन्या आठवणी. अशा वेळी मन म्हणेल, सगळं माझ्याच बाबतीत का? पण त्या क्षणी स्वतःला थांबवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा, आजचा दिवस कठीण आहे, पण माझं संपूर्ण आयुष्य कठीण नाही. हे वाक्य लक्षात ठेवा. एक वाईट दिवस म्हणजे वाईट आयुष्य नाही. एक अपयश म्हणजे कायमचं अपयश नाही. एक दुःख म्हणजे कायमचं दुःख नाही. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते. प्रत्येक अडचणीच्या काळानंतर परिस्थिती बदलते. आणि प्रत्येक दुःखातून माणूस काहीतरी शिकून अधिक मजबूत होऊ शकतो. म्हणून सध्याच्या दुःखाला तुमच्या संपूर्ण भविष्याचा निर्णय घेऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवा. मंडळी, तुम्हाला जर खरंच आनंदाने जगायचं असेल तर आजपासून 3 गोष्टी कमी करा. दुसऱ्यांशी तुलना करणं कमी करा. दुसऱ्यांच्या मताचा अतिविचार करणं कमी करा. आणि भूतकाळ पुन्हा पुन्हा मनात जगणं कमी करा. आणि 3 गोष्टी वाढवा. कृतज्ञता वाढवा, स्वतःवरील विश्वास वाढवा,
स्वामींचं स्मरण वाढवा, मग हळूहळू तुम्हाला जाणवेल की बाहेरचं जग फारसं बदललेलं नसतानाही तुमच्या मनात खूप मोठा बदल झाला आहे. पूर्वी ज्यामुळे तुम्ही तासनतास दुःखी व्हायचात, त्याच गोष्टीकडे आज तुम्ही शांतपणे पाहू लागाल. पूर्वी ज्यांच्या एका शब्दाने तुम्हाला त्रास व्हायचा, त्यांचं मत आज तुमच्या मनावर तितकं राज्य करणार नाही. पूर्वी प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावंसं वाटायचं, आज तुम्हाला कळेल की प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं आवश्यक नसतं. पूर्वी प्रत्येकाला आपली बाजू समजावून सांगायची इच्छा होती, आज तुम्ही म्हणाल ज्याला समजून घ्यायचं आहे तो समजून घेईल. हीच मनाची परिपक्वता आहे, हीच खरी शांतता आहे आणि हीच स्वामींच्या स्मरणातून मिळणारी अंतर्गत शक्ती आहे. म्हणून भक्तांनो, आयुष्य जगताना स्वतःला विसरू नका. तुम्ही फक्त इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेले नाही. तुमचं स्वतःचं एक जीवन आहे. तुमची स्वतःची स्वप्न आहेत. तुमचे स्वतःचे आनंदाचे क्षण आहेत. तुमच्या मनालाही विश्रांती हवी आहे. तुमच्या डोळ्यांनाही हसायचं आहे. तुमच्या मनालाही मोकळं व्हायचं आहे. म्हणून स्वतःला परवानगी द्या आनंदी राहण्याची, भूतकाळ सोडण्याची, नवीन सुरुवात करण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची, चुका माफ करण्याची आणि स्वामींच्या चरणी विश्वास ठेवून पुढे जाण्याची. आज स्वामींना एकच सांगा, स्वामी महाराज, मला प्रत्येक परिस्थितीत आनंद शोधता येऊ दे. माझं मन लोकांच्या कौतुकावर आणि दुर्लक्षावर अवलंबून राहू देऊ नका. जे आहे त्याबद्दल कृतज्ञता द्या. जे निघून गेलं त्याला स्वीकारण्याची शक्ती द्या आणि जे पुढे येणार आहे त्यासाठी धैर्य द्या. मग डोळे बंद करा, स्वामींचं स्मरण करा आणि मनात 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनात शांतता येऊ द्या. तुमच्या मनातला राग हळूहळू विरघळू द्या. जुन्या आठवणींचं ओझं हलकं होऊ द्या आणि स्वतःला सांगा, माझं आयुष्य अजून सुंदर होऊ शकतं. मी आजपासून पुन्हा आनंदाने जगायला सुरुवात करतो. स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक पावलावर कृपादृष्टी ठेवोत. तुमच्या घरात सुख राहो, तुमच्या मनात समाधान राहो, तुमच्या कष्टाला योग्य दिशा मिळो, तुमच्या आयुष्यातील दुःख कमी होवो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आनंद कधीही दुसऱ्यांच्या हातात जाऊ नये. मंडळी, स्वामींच्या चरणी मन ठेवून आपण या विचाराला आणखी पुढे घेऊन जाऊया. आयुष्य जगताना सर्वात मोठी कमाई पैसा, संपत्ती किंवा प्रसिद्धी नसते. सर्वात मोठी कमाई असते ती मनाची शांतता. पैसा असेल पण मन शांत नसेल, घर मोठं असेल पण घरात समाधान नसेल, लोकांची गर्दी असेल पण मनात एकटेपणा असेल, तर बाहेरून आयुष्य कितीही सुंदर दिसलं तरी आतून माणूस सुखी नसतो. म्हणून स्वामी समर्थ महाराज आपल्याला प्रथम आपल्या मनाकडे पाहायला शिकवतात. आपण दिवसभर बाहेरच्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो. घर व्यवस्थित ठेवतो, कपडे व्यवस्थित ठेवतो, काम व्यवस्थित करतो, पैशांचं नियोजन करतो, भविष्याचं नियोजन करतो, पण मनामध्ये मात्र किती कचरा साठला आहे याचा विचार करत नाही. जुन्या आठवणींचा कचरा, जुन्या अपमानांचा कचरा, कोणीतरी बोललेल्या शब्दांचा कचरा, कोणीतरी केलेल्या फसवणुकीचा कचरा, कोणीतरी केलेल्या दुर्लक्षाचा कचरा आणि या सगळ्याचं ओझं घेऊन आपण वर्तमानात जगत असतो. मंडळी, घर साफ करण्यासाठी जसा आपण नको असलेला कचरा बाहेर काढतो, तसंच मनासाठीही करावं लागतं. काही आठवणी मनातून सोडाव्या लागतात. काही लोकांना माफ करावं लागतं. काही अपेक्षा कमी कराव्या लागतात. काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि काही गोष्टी स्वामींच्या चरणी सोपवाव्या लागतात. हे केलं नाही तर मन सतत थकलेलं राहील. तुम्ही शारीरिकदृष्ट्या विश्रांती घेत असाल पण मन मात्र सतत धावत असेल. बाहेरून शांत बसलेले असाल पण मनात एखाद्या व्यक्तीसोबत भांडण सुरू असेल. शरीर झोपलेलं असेल पण मन भूतकाळात फिरत असेल. अशा अवस्थेत माणूस स्वतःच्या आनंदापासून दूर जातो. म्हणून मनाला विश्रांती द्या, स्वामींचं नाव घ्या आणि स्वतःला सांगा, जे माझ्या हातात नाही ते मी स्वामींच्या चरणी ठेवतो. किती सुंदर विचार आहे हा. आपण प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा प्रयत्न सोडला की मन हलकं होतं. आपल्याला वाटतं सगळं माझ्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे, पण जीवन आपल्या मनाप्रमाणे चालत नाही. कधी पाऊस आपल्या वेळेनुसार पडत नाही. कधी लोक आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत. कधी मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. कधी खूप प्रेम करूनही नातं टिकत नाही. कधी योग्य निर्णय घेतल्यानंतरही परिस्थिती प्रतिकूल होते. याचा अर्थ तुमची मेहनत चुकीची होती असं नाही. याचा अर्थ तुम्ही कमी पडला असा नाही. याचा अर्थ एवढाच की जीवनात काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत. हे स्वीकारणं म्हणजे पराभव नाही. हे स्वीकारणं म्हणजे शहाणपण. मंडळी, एखाद्या नदीला पहा. नदीला तिच्यासमोर आलेल्या प्रत्येक दगडाशी भांडता येत नाही. ती दगडाला म्हणत नाही, तू माझ्या वाटेतून निघून जा. ती त्याच्या भोवती मार्ग शोधते आणि पुढे वाहत राहते. आपणही तसंच शिकायला हवं. अडचण आली तर तिच्याशी सतत भांडत बसू नका. मार्ग शोधा. परिस्थिती बदलत नसेल तर आपली पद्धत बदला.
एखादी व्यक्ती बदलत नसेल तर तिच्याशी व्यवहार करण्याची पद्धत बदला. एखादं नातं सतत त्रास देत असेल तर आवश्यक ते अंतर ठेवा. एखादं काम कठीण असेल तर त्याला छोटे टप्पे करा. पण एक गोष्ट करू नका, स्वतःचं मन मोडू नका. कारण बाहेरच्या परिस्थितीशी लढताना जर आपण आतूनच तुटलो तर पुढचा प्रवास अधिक कठीण होतो. स्वामींचं स्मरण मनाला आतून मजबूत करतं. मंडळी, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती हवी असते जी आपल्याला समजून घेईल. पण एक सत्य स्वीकारा, सगळे तुम्हाला समजून घेतीलच असं नाही. कधी कधी तुमचं मन तुम्हीच समजून घ्यावं लागतं. तुम्ही का दुःखी आहात हे तुम्हालाच स्वतःला विचारावं लागतं. तुम्हाला खरंच काय हवं आहे हे स्वतःलाच विचारावं लागतं. तुम्ही कोणासाठी जगत आहात हे स्वतःला विचारावं लागतं. आणि एक दिवस मनापासून म्हणावं लागतं, आता मी स्वतःच्या मनालाही महत्त्व देणार. हे स्वार्थी पण नाही, कारण जो स्वतःच्या मनाची काळजी घेतो तोच इतरांची काळजी अधिक प्रेमाने घेऊ शकतो. ज्याचं मन शांत असतं तो घरात शांतता आणतो. ज्याचं मन प्रेमाने भरलेलं असतं तो इतरांना प्रेम देतो. ज्याला स्वतःच्या आयुष्याची किंमत समजते तो इतरांच्या आयुष्याचीही किंमत समजतो. म्हणून स्वतःला दुर्लक्षित करू नका. मंडळी, अनेक जण आयुष्यभर एकच चूक करतात, ते स्वतःच्या आनंदासाठी परवानगी मागत राहतात. घरच्यांना काय वाटेल, लोक काय म्हणतील, माझे मित्र काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, त्याला वाईट वाटेल का, या प्रश्नांमध्ये स्वतःचं संपूर्ण आयुष्य अडकवू नका. तुमचं प्रत्येक पाऊल इतरांच्या मान्यतेवर अवलंबून असेल तर तुम्ही कधीच मोकळेपणाने जगू शकणार नाही. हो, इतरांचा विचार करा. आपल्या कृतीमुळे कोणाला विनाकारण त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पण प्रत्येक वेळी लोकांच्या मताची भीती बाळगू नका. कारण लोक आज काहीतरी बोलतील, उद्या दुसरं काहीतरी बोलतील. तुम्ही चांगलं केलं तरी बोलतील. तुम्ही वाईट केलं तरी बोलतील. तुम्ही शांत राहिलात तरी बोलतील. तुम्ही पुढे गेलात तरी बोलतील. मग लोक काय म्हणतील यापेक्षा स्वामींना काय अपेक्षित आहे याचा विचार करा. तुमचं कर्तव्य प्रामाणिक आहे का? तुमच्या मनात कुणाबद्दल जाणून बुजून वाईट भावना नाहीत ना? तुम्ही तुमच्या परीने योग्य प्रयत्न करत आहात ना? जर उत्तर हो असेल तर मन शांत ठेवा. मंडळी, काही वेळा आपल्याला स्वतःच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत. कारण आपलं लक्ष सतत एका समस्येवर अडकलेलं असतं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी वाईट वागलं म्हणून तुम्ही दिवसभर दुःखी असता. पण त्याच दिवशी तुमच्यावर प्रेम करणारे किती लोक तुमच्या आसपास आहेत हे तुम्हाला जाणवत नाही. एका गोष्टीची कमतरता इतकी मोठी वाटते की आयुष्यातील बाकीच्या 10 चांगल्या गोष्टी दिसेनाशा होतात. म्हणून रोज स्वतःला 3 गोष्टींसाठी धन्यवाद द्या. आज माझ्याकडे अन्न आहे, धन्यवाद स्वामी. माझ्या डोक्यावर छापर आहे, धन्यवाद स्वामी. माझ्या आयुष्यात माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, धन्यवाद स्वामी. मला काम करण्याची संधी आहे, धन्यवाद स्वामी. माझ्या हातापायात ताकद आहे, धन्यवाद स्वामी. मला तुमचं नाव घेता येतं, धन्यवाद स्वामी. कृतज्ञता मनात आली की तक्रारी कमी होतात. तक्रारी कमी झाल्या की मन हलकं होतं. मन हलकं झालं की छोट्या गोष्टींमध्ये आनंद दिसू लागतो. आणि छोट्या आनंदांची जाणीव झाली की जीवन सुंदर वाटू लागतं. म्हणून मोठ्या आनंदाची वाट पाहू नका. आजचा छोटासा आनंद स्वीकारा. पावसाचा आवाज ऐका, सकाळची हवा अनुभवा, चहाचा घोट शांतपणे घ्या, मुलांसोबत हसा, घरातील व्यक्तीशी प्रेमाने बोला, स्वामींच्या फोटोसमोर काही क्षण बसा. हे सगळं साधं आहे, पण जीवनाचं खरं सौंदर्य यात साधेपणात आहे. मंडळी, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःचा आनंद म्हणजे समस्या नाही तसा भ्रम निर्माण करणं नाही. दुःख असेल तर दुःख जाणवेल, अश्रू येतील तर अश्रू येऊ द्या. मन भरून आलं तर काही क्षण शांत बसा. स्वतःला जबरदस्तीने हसवण्याची गरज नाही. पण दुःख आलं म्हणून त्यात कायमचं घर करू नका. रडा, पण पुन्हा उठा. थांबा, पण कायमचे थांबू नका. मन दुखलं तर स्वतःला वेळ द्या, पण स्वतःचं आयुष्य सोडू नका. स्वामींचं नाव घ्या आणि पुन्हा एक पाऊल पुढे टाका. कारण धैर्य म्हणजे कधीही न रडणं नाही. धैर्य म्हणजे रडल्यानंतरही पुन्हा उभं राहणं. मंडळी, तुमच्या आयुष्यात जर कुणी तुम्हाला कमी लेखलं असेल तर आज त्यांच्याशी वाद घालण्याची गरज नाही. तुमचं आयुष्यच तुमचं उत्तर बनवा. ज्यांनी म्हटलं तुझ्याकडून काही होणार नाही, त्यांना शब्दांनी उत्तर देऊ नका. तुमच्या प्रगतीने उत्तर द्या. ज्यांनी तुमची किंमत केली नाही, त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा किंमत मागू नका. स्वतःची किंमत ओळखा. ज्यांनी तुम्हाला सोडलं, त्यांच्या मागे धावत राहू नका. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या प्रेमाची किंमत करा. आणि ज्यांनी तुमच्यावर प्रेम केलं, त्यांना तुमच्या मनात स्थान द्या. कारण आयुष्य खूप छोटं आहे. ते सतत कोणीतरी काय केलं याचा हिशोब ठेवण्यात घालवू नका. तुम्हाला ज्यांनी दुःख दिलं त्यांची यादी वाढवत बसू नका. तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांची यादी मनात वाढवत जा. ज्यांनी साथ दिली त्यांची आठवण ठेवा. ज्यांनी मदत केली त्यांचे आभार माना. ज्यांनी चांगले शब्द दिले ते लक्षात ठेवा.
आणि जे वाईट घडलं त्यातून धडा घेऊन पुढे चला. मंडळी, स्वामींचं स्मरण आपल्याला एक अतिशय सुंदर गोष्ट शिकवतं. मनात जागा मर्यादित आहे. त्या जागेत तुम्ही राग भराल की प्रेम, द्वेष भराल की कृतज्ञता, जुने अपमान भराल की स्वामींचं नामस्मरण, हा निर्णय तुमचा आहे. मनात सतत जुन्या व्यक्तींच्या आठवणी भरल्या तर नवीन आनंदासाठी जागाच उरणार नाही. म्हणून काही लोकांना मनातून मुक्त करा. त्यांना तुमच्या आयुष्यात परत आणण्याची गरज नाही. फक्त त्यांच्या आठवणींना तुमच्यावर राज्य करू देऊ नका. म्हणा, जे झालं ते झालं, स्वामी माझ्या सोबत आहेत, आता मी पुढे चालणार. हीच खरी मुक्ती आहे. आणि भक्तांनो, पुढे चालताना एक गोष्ट विसरू नका. तुमच्या आनंदाला कारण लागत नाही. हसायला नेहमी एखादी मोठी घटना घडण्याची गरज नाही. मन प्रसन्न ठेवण्यासाठी नेहमी मोठी संपत्ती लागतेच असं नाही. कधी कारण नसतानाही हसा. कधी स्वतःसाठी आवडीचं काही करा. कधी शांत बसा. कधी स्वामींचं नामस्मरण करा. कधी एखादं सुंदर गाणं ऐका. कधी मुलांसोबत खेळा. कधी घरच्यांसोबत निवांत जेवा. आणि कधी स्वतःच्या मनाला फक्त एवढंच सांगा, मी ठीक आहे. स्वामी माझ्या सोबत आहेत. मला घाई नाही. मला प्रत्येक गोष्ट आजच मिळवायची नाही. मी माझ्या मार्गाने पुढे जात आहे. मग पहा, मनावरचं किती मोठं ओझं हलकं होतं. मंडळी, आयुष्याची शर्यत जिंकण्यासाठी धावताना आयुष्य जगणं विसरू नका. पैशासाठी धावताना वेळ गमावू नका. मान सन्मानासाठी धावताना मनाची शांतता गमावू नका. लोकांना खुश करण्यासाठी स्वतःला दुःखी करू नका. आणि भविष्य घडवताना वर्तमान जाळू नका. तुमच्या हातात आजचा दिवस आहे. हा दिवस स्वामींच्या चरणी अर्पण करा. मनापासून काम करा. प्रेमाने बोला. जेवताना समाधानाने जेवा. घरात हसण्याचा आवाज निर्माण करा. आणि रात्री झोपताना स्वामींचे आभार माना. स्वामी, आजचा दिवस दिलात त्यासाठी धन्यवाद. आज माझ्याकडून चुका झाल्या असतील तर मला सुधारण्याची बुद्धी द्या. आज मला जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञता द्या. उद्याचा दिवस तुमच्या चरणी सोपवतो, असं म्हणत झोपा. मग हळूहळू तुम्हाला जाणवेल, आनंद बाहेरून मिळत नाही, आनंद आतून जागवावा लागतो. आणि त्या आनंदाला जाग करण्यासाठी स्वामींचं स्मरण पुरेसं आहे. म्हणून आज पुन्हा एकदा स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊया. आपल्या मनातील सगळ्या अपेक्षा, चिंता, राग, दुःख, भीती आणि भूतकाळाच्या आठवणी स्वामींच्या चरणी अर्पण करूया. आणि मनापासून म्हणूया, स्वामी महाराज, मला दुसऱ्यांच्या वागण्यावर माझं सुख अवलंबून ठेवायचं नाही. मला स्वतःच्या मनाचा आधार स्वतः बनायचा आहे. मला माझ्या कर्तव्याचा आनंद घ्यायचा आहे. मला माझ्या कुटुंबातील छोट्या छोट्या सुखांची किंमत ओळखायची आहे. मला भूतकाळातून शिकायचं आहे, पण भूतकाळात अडकायचं नाही. मला भविष्याची तयारी करायची आहे, पण भविष्याच्या चिंतेत वर्तमान गमवायचं नाही. आणि मला प्रत्येक दिवस तुमच्या नामस्मरणात आनंदाने जगायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या मनाला ही शक्ती देवोत. आपल्या जीवनातील प्रत्येक दुःखाला धैर्य मिळो. प्रत्येक अडचणीला मार्ग मिळो. प्रत्येक प्रयत्नाला योग्य दिशा मिळो. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या आनंदाची चावी कायम आपल्या हातात राहो आणि आपल्या मनाचा आधार कायम स्वामींच्या चरणी राहो. मंडळी, स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन या विचाराला अजून पुढे नेऊया. आतापर्यंत आपण जाणून घेतलं की आपला आनंद दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्यावर अवलंबून ठेवायचा नाही. पण हे प्रत्यक्ष आयुष्यात कसं करायचं, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. कारण बोलायला हे खूप सोपं आहे की दुसऱ्यांच्या वागण्याचा विचार करू नका. पण जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला दुखावते, तेव्हा मनाला समजावणं खूप कठीण होतं. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम केलं, त्याच व्यक्तीने आपल्याला दुखावलं तर वेदना होतात. ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्याने विश्वासघात केला तर मन हादरतं. ज्यांच्यासाठी आपण खूप काही केलं, त्यांनी आपल्याला गृहीत धरलं तर मनाला प्रश्न पडतो, मी इतकं केलं तरी माझी किंमत का नाही? अशा वेळी स्वामी समर्थ आपल्याला एक अतिशय सुंदर शिकवण देतात. तुम्ही चांगले आहात म्हणून प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी चांगलीच वागेल, अशी अपेक्षा ठेवू नका. तुमचा चांगुलपणा हा तुमची ताकद आहे, पण प्रत्येक व्यक्तीकडून त्याची परतफेड मिळेलच, अशी अपेक्षा ठेवली तर तोच चांगुलपणा तुमच्यासाठी दुःखाचं कारण बनू शकतो. म्हणून चांगले राहा, पण शहाणेही राहा. प्रेम करा, पण स्वतःला विसरू नका. मदत करा, पण स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करून मदत करू नका. लोकांना माफ करा, पण पुन्हा पुन्हा त्याच जखमेवर पाय ठेवू देऊ नका. स्वामींचं स्मरण म्हणजे डोळे बंद करून जगापासून पळून जाणं नाही. उलट, डोळे उघडे ठेवून जग समजून घेणं आणि तरीही मनात कटुता न ठेवणं ही खरी साधना आहे. मंडळी, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात एक मर्यादा असते. कुणाला किती जवळ घ्यायचं, कुणावर किती विश्वास ठेवायचा, कुणाला किती वेळ द्यायचा आणि कुणापासून किती अंतर ठेवायचं, हे समजणंही आवश्यक आहे. कारण स्वामींच्या भक्तीचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक चुकीचं वागणं सहन करत राहा. भक्ती म्हणजे मनात द्वेष न ठेवता योग्य निर्णय घेण्याची शक्ती.
कधी कधी एखाद्या व्यक्तीपासून दूर जाणं हेही स्वतःवर केलेलं प्रेम असतं. कधी शांत राहणं हेही स्वतःचा सन्मान असतो. कधी नाही म्हणणं हेही आवश्यक असतं. आणि कधी एखादं नातं सोडून देणं म्हणजे प्रेम संपलं असं नसतं, तर स्वतःच्या मनाला आणखी जखमी होण्यापासून वाचवणं असतं. मंडळी, स्वतःच्या आनंदाची जबाबदारी घेताना नाही म्हणायला शिका. प्रत्येक काम तुमच्याच अंगावर घेऊ नका. प्रत्येकाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही सगळ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःच नाराज राहाल. तुमच्या मनाला थकवा येईल. तुमच्या चेहऱ्यावर हसू कमी होईल. आणि एक दिवस तुम्ही स्वतःलाच विचाराल, मी माझ्यासाठी जगलो कधी? हा प्रश्न आयुष्याच्या शेवटी पडण्यापेक्षा आजच पडला तर चांगलं. आजपासून स्वतःसाठी थोडा वेळ ठेवा. याचा अर्थ कुटुंबापासून दूर जाणं नाही. याचा अर्थ स्वतःच्या मनाशी पुन्हा मैत्री करणं. दिवसातून काही मिनिटं शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा. डोळे बंद करा. हळूहळू श्वास घ्या आणि स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. काहीही मागू नका. फक्त नाव घ्या. मनात येणारे विचार येऊ द्या. त्यांच्याशी भांडू नका. फक्त स्वामींच्या नावाकडे परत या. हळूहळू मनाची धावपळ कमी होऊ लागेल आणि त्या शांततेमध्ये तुम्हाला स्वतःचं मन ऐकू येईल. मंडळी, आपल्याला अनेकदा स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायलाच मिळत नाही. कारण बाहेरचा आवाज खूप मोठा असतो. मोबाईलचा आवाज, लोकांच्या मतांचा आवाज, नातेवाईकांच्या अपेक्षांचा आवाज, समाजाच्या नियमांचा आवाज, पैशांची चिंता, भविष्याची चिंता आणि भूतकाळाच्या आठवणी, या सगळ्यात आपला आतला आवाज हरवतो. म्हणून स्वामींच्या स्मरणात काही क्षण शांत बसणं ही खूप मोठी साधना आहे. त्या शांततेत स्वतःला विचारा, मला खरंच काय हवं आहे? मी आनंदी आहे का? मी सतत कोणाला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे? मी कोणाच्या मान्यतेसाठी जगत आहे? मी भूतकाळाला किती जागा दिली आहे? मी वर्तमानाचा आनंद किती घेतो? हे प्रश्न कठीण आहेत, पण या प्रश्नांची उत्तरं मिळाली की आयुष्याची दिशा स्पष्ट होऊ लागते. मंडळी, काही लोक संपूर्ण आयुष्यभर स्वतःला इतरांसमोर सिद्ध करत राहतात. मी चांगला आहे, मी यशस्वी आहे, मी योग्य आहे, माझ्याकडेही काहीतरी आहे. पण ज्याला स्वतःची किंमत माहीत असते त्याला सतत जगासमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. तुम्ही कोण आहात हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. तुमच्या कामातून ते दिसू द्या. तुमच्या वागण्यातून ते दिसू द्या. तुमच्या चारित्र्यातून ते दिसू द्या. आणि ज्यांना तरीही समजत नाही त्यांना समजावण्याची जबाबदारी घेऊ नका. स्वामींच्या चरणी सोडा. मंडळी, तुमच्या आयुष्यात काही लोक तुमची परीक्षा घेण्यासाठी आले असतील. काही लोकांनी तुम्हाला संयम शिकवला असेल. काही लोकांनी तुम्हाला स्वतःची किंमत शिकवली असेल. काही लोकांनी तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा हे शिकवलं असेल. काही लोकांनी तुम्हाला कुणावरही अंधविश्वास ठेवू नये हे शिकवलं असेल. काही लोकांनी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ताकदीची जाणीव करून दिली असेल. म्हणून प्रत्येक वाईट अनुभवाला फक्त शाप समजू नका. काही अनुभव हे कठोर शिक्षक असतात. त्यांनी दिलेला धडा आयुष्यभर उपयोगी पडतो. म्हणून भूतकाळाकडे पाहताना फक्त माझ्यासोबत वाईट झालं असं म्हणू नका. कधी कधी म्हणा, त्या अनुभवामुळे मला आज मी कोण आहे हे समजलं. त्या वेदनेमुळे मी अधिक मजबूत झालो. त्या व्यक्तीमुळे मला स्वतःची किंमत कळली. त्या अपयशामुळे मला माझ्या चुका समजल्या. ही दृष्टी बदलली की वेदनेचं रूपांतर शक्तीत होतं. मंडळी, स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये एक मोठी शक्ती आहे, स्वीकार. जे बदलता येतं ते बदलण्याचा प्रयत्न करा. जे बदलता येत नाही ते स्वीकारा. आणि जे स्वीकारणं कठीण आहे ते स्वामींच्या चरणी सोपवा. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही. स्वीकार म्हणजे वास्तवाशी भांडण थांबवणं. हे घडलं आहे. हो, मला दुःख झालं आहे. हो, मला हे आवडलं नाही. पण आता मला पुढे जायचं आहे. ही भावना मनात आली की माणूस हळूहळू मुक्त होतो. मंडळी, आज तुम्ही ज्या व्यक्तीमुळे दुःखी आहात, कदाचित उद्या त्या व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात काहीही संबंध राहणार नाही. आज ज्या समस्येने तुम्हाला झोप येत नाही, कदाचित काही काळानंतर ती समस्या तुमच्या आयुष्यातील एक जुनी आठवण बनेल. मग आजच स्वतःला का जाळायचं? आजच स्वतःला का शिक्षा द्यायची? आजच हसण्याची संधी का गमवायची? तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा. आयुष्य कोणासाठी थांबत नाही. वेळ पुढे जात राहतो. म्हणून तुम्हीही पुढे चला. स्वामींचं नाव घेत पुढे चला. मंडळी, स्वतःच्या आनंदाची जबाबदारी घेणं म्हणजे स्वतःला दररोज थोडं थोडं जपणं. आपल्या मनाला चांगले विचार देणं. वाईट संगतीपासून दूर राहणं. सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून आवश्यक ते अंतर ठेवणं. दुसऱ्यांच्या आयुष्याची तुलना करत राहणं बंद करणं. स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणं. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची जाणीव ठेवणं. तुमच्याकडे जे आहे ते कमी लेखू नका. आज तुमच्याकडे जे आहे त्यासाठी कधीतरी तुम्ही स्वामींकडे प्रार्थना केली असेल. कधीतरी तुम्ही म्हणाला असाल, स्वामी, मला हे मिळू दे.
आज ते मिळालं असेल तर त्याची किंमत ओळखा. आपण मागितलेलं मिळाल्यावर लगेच पुढची मागणी सुरू करतो, म्हणून समाधान कमी होतं. इच्छा असणं चुकीचं नाही, प्रगतीची इच्छा असणं चुकीचं नाही, पण इच्छा आणि असमाधान यांच्यामध्ये फरक आहे. तुमच्याकडे जे आहे त्याचा आनंद घेत पुढे जाणं म्हणजे प्रगती, आणि जे आहे त्याचा तिरस्कार करून जे नाही त्याच्यासाठी सतत दुःखी राहणं म्हणजे असमाधान. स्वामींच्या भक्ताने पहिली वाट निवडावी. माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी मी प्रयत्न करेन. हीच योग्य वृत्ती. मंडळी, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा स्वामींच्या हातून मिळालेली एक संधी समजा. आज कोणाशी प्रेमाने बोलण्याची संधी आहे. आज एखाद्याला मदत करण्याची संधी आहे. आज स्वतःची चूक सुधारण्याची संधी आहे. आज एखाद्या जुन्या रागाला सोडून देण्याची संधी आहे. आज स्वतःला माफ करण्याची संधी आहे. आज पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी आहे. म्हणून आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका. काल गेला, उद्या अजून आलेला नाही. तुमच्याकडे फक्त आज आहे, आणि आजचा दिवस स्वामींच्या चरणी अर्पण करून आनंदाने जगण्याचा निर्णय घ्या. जर आज मन दुःखी असेल तर स्वतःला जबरदस्तीने आनंदी करण्याची गरज नाही. फक्त स्वतःला सांगा, हा दुःखाचा क्षण आहे, पण हा कायमचा नाही. जर आज तुम्हाला कुणीतरी दुखावलं असेल तर स्वतःला सांगा, मला वेदना झाल्या आहेत, पण मी या वेदनेला माझं संपूर्ण आयुष्य ठरवू देणार नाही. जर आज तुमचं काम अपूर्ण राहिलं असेल तर सांगा, आज जमलं नाही, उद्या पुन्हा प्रयत्न करेन. जर आज एखादी व्यक्ती तुमच्यासोबत नसेल तर सांगा, स्वामी माझ्यासोबत आहेत. ही 4 वाक्य मनाला खूप मोठा आधार देऊ शकतात. मंडळी, जीवनात कितीही मोठी वादळं आली तरी मनात स्वामींचा दीप जळत ठेवा. बाहेर अंधार असला तरी आत प्रकाश असू द्या. लोक बदलले तरी तुमचा स्वभाव चांगला ठेवा. परिस्थिती बदलली तरी तुमचा विश्वास टिकवा. दुःख आलं तरी तुमची आशा जिवंत ठेवा. आणि आनंद आला तरी स्वामींचे आभार मानायला विसरू नका. कारण शेवटी आपण या जगातून काय घेऊन जाणार? ना पैसा, ना संपत्ती, ना लोकांचं कौतुक. आपल्यासोबत राहणार आहेत ते आपल्या कर्मांचे संस्कार आणि आपल्या मनाची अवस्था. म्हणून मन स्वच्छ ठेवा. द्वेष कमी करा, प्रेम वाढवा, अपेक्षा कमी करा, कृतज्ञता वाढवा, आणि स्वामींचं स्मरण वाढवा. मग जीवन हळूहळू वेगळं दिसू लागेल. तुम्ही त्याच घरात राहाल, तेच काम कराल, तीच माणसं तुमच्या आसपास असतील, पण तुमचा दृष्टिकोन बदलेल. आणि दृष्टिकोन बदलला की जीवनाचा अनुभव बदलतो. म्हणून आज स्वामींच्या चरणी एक अंतिम संकल्प करूया. मी माझ्या आनंदाची जबाबदारी स्वतः घेईन. मी लोकांच्या कौतुकावर जगणार नाही. मी लोकांच्या दुर्लक्षामुळे तुटणार नाही. मी भूतकाळाला माझ्या वर्तमानावर राज्य करू देणार नाही. मी भविष्याच्या चिंतेत आजचा दिवस गमावणार नाही. मी जे आहे त्याचा आनंद घेईन. मी माझ्या कुटुंबाची किंमत ओळखीन. मी स्वतःचीही काळजी घेईन, आणि प्रत्येक परिस्थितीत स्वामींच्या नामस्मरणातून शक्ती घेऊन पुढे जात राहीन. मंडळी, एवढं लक्षात ठेवा, जग तुम्हाला नेहमी आनंद देईलच असं नाही, पण स्वामींच्या स्मरणातून तुम्ही स्वतःच्या मनात आनंदाचा दीप नक्की पेटवू शकता. तो दीप दुसऱ्याच्या हातात देऊ नका. तो दीप स्वतःच्या मनात जपून ठेवा. आणि जेव्हा आयुष्याच्या वाटेवर अंधार येईल तेव्हा त्याच प्रकाशाने पुन्हा मार्ग शोधा. स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुम्ही एकटे नाही. तुमची मेहनत व्यर्थ नाही. तुमचे अश्रू व्यर्थ नाहीत. तुमच्या प्रार्थना व्यर्थ नाहीत. आणि तुमची आजची छोटीशी सुरुवातही व्यर्थ जाणार नाही. फक्त चालत राहा, प्रामाणिकपणे काम करत राहा, मनापासून जगत राहा, आणि स्वामींचं नाव घेत राहा. माझं आयुष्य माझ्या हातात आहे. माझं मन माझी जबाबदारी आहे आणि माझा आधार स्वामी आहेत. मंडळी, ही भावना मनात रुजली की माणूस आतून स्वतंत्र होतो. आणि ज्याचं मन स्वतंत्र होतं त्याला जग जिंकण्याची गरज उरत नाही. तो फक्त स्वतःला हरवू नये म्हणून जगतो. स्वतःला हरवू नका. तुमच्या हसण्याला जपा, तुमच्या मनाला जपा, तुमच्या चांगुलपणाला जपा, तुमच्या स्वप्नांना जपा, तुमच्या कुटुंबाला जपा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या चरणांवरील तुमचा विश्वास जपा. कारण परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण विश्वास असेल तर त्या परिस्थितीतून जाण्याची शक्ती नक्की मिळते. आजपासून भूतकाळाला नमस्कार करा, वर्तमानाला मिठी मारा, भविष्याकडे आशेने पहा, आणि स्वामींचं नाव घेत पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ महाराज. माझ्या मनाला इतकी शक्ती द्या की कोणाच्या कौतुकाने माझा अहंकार वाढू नये आणि कोणाच्या दुर्लक्षाने माझं मन तुटू नये. माझ्या आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदांची मला जाणीव होऊ दे. जे गमावलं त्याचा स्वीकार करू दे. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहू दे. आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची शक्ती द्या. मंडळी, मनात ही प्रार्थना ठेवून पुढे चला. कारण स्वामींच्या भक्ताच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात, परीक्षा येऊ शकतात, काही लोक दूर जाऊ शकतात, काही स्वप्नांना उशीर होऊ शकतो, पण आशा कधीही संपायला नको. ज्याच्या मनात स्वामींचं नाव आहे त्याच्या मनात आशेचा दिवा जिवंत राहतो.
तो पडला तरी उठतो, तो रडला तरी पुन्हा हसतो, तो हरला तरी पुन्हा प्रयत्न करतो, तो एकटा पडला तरी म्हणतो, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत, आणि मग पुन्हा एक पाऊल पुढे टाकतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व भक्तांच्या जीवनात समाधान, धैर्य, आनंद आणि मनःशांती देवोत.